नाश्त्यासाठी काही वेगळं करायचं असेल तर ही रेसिपी नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा. ही बनवायला जास्त वेळही लागत नाही, झटपट अशी तयार होते. तर चला मग आता आपण सुरुवात करूया. तर त्यासाठी इथं आपल्याला बटाटे शिजवून घ्यायचे आहेत आणि त्याची साल काढून आपण आता ते किसून घेऊया. तुम्ही इथं तुम्हाला जेवढं बनवायचं आहे त्यानुसार बटाटे घ्या. आता हे आपण किसून घेऊया आणि आता ह्याच्यात मसाले घालूया. तर ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे, काळी मिरी पावडर पाव चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल मिर्च पावडर आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता. त्यानंतर आपण ह्यामध्ये बारीक कट केलेला कांदा आणि कोथिंबीर घालूया. आता ह्याला बाइंडिंग येण्यासाठी आपण ह्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालूया आणि ह्याचा एक घट्ट असा गोळा तयार करून घेऊया. इथं तुम्हाला बटाटा थोडा सैल वाटत असेल तर त्यामध्ये थोडं आणखी कॉर्नफ्लॉवर ॲड करा. ह्याचा आपण आता एक गोळा तयार करून घेऊया. इथं आता गोळा तयार झालेला आहे. तर आता आपण वरून तेल लावून घेऊया, म्हणजे हाताला चिकटणार नाही. इथं तुम्ही पाण्याचा हात घेतला तरी चालेल. इथं आता आपण वडी बनवतो त्याच पद्धतीने तयार करून घेते. वडीसारखाच मी शेप देते. तुम्हाला जसं आवडेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्याचा शेप देऊ शकता. आणि हे आपल्याला एकदम जाड पण ठेवायचं नाही आणि एकदम पातळ पण नाही, मीडियम साईज आपण ह्याची ठेवणार आहोत. आणि असेच आपण सगळे आता करून घ्यायचे आहेत. इथं तुम्ही तुमच्या आवडीचा आकार दिला तरी चालेल. ते फक्त थोडं जास्त जाड आपल्याला ठेवायचं नाही आहे. आता हे आपण तळून घेऊया. तर तेल मीडियम गरम झालं की त्यामध्ये आपण हे बटाट्याच्या वड्या घालून घेऊया. आणि आपल्याला लगेच हलवायचं नाही आहे. 1-2 मिनटं आपण टाकल्यानंतर तसंच ठेवायचं आणि 2 मिनटानंतर आपण ते पलटी करून घ्यायचं, म्हणजे हे बटाटा मध्येच तेलामध्ये फुटणार नाही आणि व्यवस्थित तळला जातो. तर मी आता असेच सगळे तळून घेतलेले आहेत. आता आपण हे सॉससोबत सर्व करू शकतो. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.